पान क्रमांक 5 वरती आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा. तर आता या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, काही बिंदू दिलेले आहेत व त्या बिंदूचे जे अंतर आहे त्या बिंदूंचे अंतरसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला आता ठरवायचं आहे की ते जे बिंदू आहे ते एकरेषीय असतील किंवा नसतील. आणि एकरेषीय जर असतील तर त्यापैकी मधला बिंदू कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. तर चला आता प्रश्न क्रमांक 3 पान क्रमांक 5 वरील सराव संच 1.1 मधला प्रश्न क्रमांक 3 आता आपण सोडवूया. क्रमांक 5 वरती प्रश्न क्रमांक 3 मधील आता उपप्रश्न 1 आपल्याला बघायचा आहे. उपप्रश्न 1 मध्ये आपल्याला पी आरचं अंतर दिलेलं आहे 7. त्यानंतर आपल्याला पी क्यूचं अंतर दिलेलं आहे 10 आणि आपल्याला क्यू आरचं अंतर दिलेलं आहे 3. तर आता सर्वात मोठं अंतर या ठिकाणी आहे पी क्यूचं, जे की आहे 10. तर पी क्यूचं अंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 10. तर पी क्यूचं अंतर या ठिकाणी कशा प्रकारे तयार होतं, तर पी आर या दोघांमधलं अंतर अधिक क्यू आर या दोन बिंदूमधलं अंतर, यांच्यातलं अंतर मिळून आपल्याला 7 अधिक 3 केल्यानंतर आपल्याला 10 एवढं मिळतं. आणि या ठिकाणी बघा आर जो बिंदू आहे तो या ठिकाणी सुद्धा आर आहे पी आरमध्ये आणि क्यू आरमध्ये सुद्धा आर आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की पी आर अधिक क्यू आर बरोबर पी क्यू. आणि आर हा बिंदू पी व बिंदू क्यूच्या दरम्यान म्हणजे मधात आहे असं आपण सांगू शकतो. ते जी संख्या रेषा असेल ती एकतर पी आर क्यू असेल किंवा क्यू आर पी असेल. आर जो आहे तो मध्यबिंदू राहील हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 3च्या उपप्रश्न 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी आर आणि एस या दोन बिंदूचं अंतर दिलेलं आहे 8. त्यानंतर एस आणि टी या दोन बिंदूंचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 6. आर आणि टी या दोन बिंदूंचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 4. यापैकी सर्वात मोठं अंतर आपल्याला दिलेलं आहे आर एस म्हणजे जे आहे 8. तर या ठिकाणी आर टी अधिक एस टी हे जे अन्य दोन लहान अंतर या ठिकाणी आहे त्याची आपण काय करू, बेरीज करूया. आर आणि टी याचं अंतर आहे 4 आणि एस आणि टी याचं अंतर आहे 6. त्याची बेरीज होत असते 10. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आर टी अधिक एस टी हे आर एसच्या बरोबरीत नाही. त्यामुळे टी हा बिंदू आर व बिंदू एसच्या दरम्यान नाही हे सुद्धा आपण सांगू शकतो. हीच गोष्ट बिंदू आर आणि बिंदू एस बाबत दाखवता येते. आणि आपण आर एस आणि टी यापैकी कोणताच बिंदू इतर बिंदूंच्या दरम्यान नाही हे सुद्धा आपल्याला आपण दाखवू शकतो. आणि या ठिकाणी ज्या अन्य दोन लहान अंतर आहेत म्हणजे 6 आणि 4 ह्या दोघांची जी बेरीज आहे ती मोठ्या अंतराच्या बरोबरीत नाही आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की बिंदू आर एस व टी हे एकरेषीय नाहीत. तर बिंदू आर एस व टी हे एकरेषीय बिंदू नाही आहे. प्रश्न क्रमांक 3 मधील उपप्रश्न 3 मध्ये आता आपल्याला या ठिकाणी बघा ए बीचं अंतर दिलेलं आहे 16, सी एचं अंतर दिलेलं आहे 9 व बी सीचं अंतर दिलेलं आहे 7. तर या ठिकाणी ए आणि बी ह्या दोघांमधील सर्वाधिक अंतर आहे जे आहे 16. तर आता आपण बघूया उर्वरित दोन अंतरांची बेरीज ही 16 बरोबर होते का. या ठिकाणी बघा बी सीची बेरीज बी सी अधिक सी ए या दोन्ही अंतरांची बेरीज जर आपण केली तर 7 अधिक 9 म्हणजे 16 या ठिकाणी होत असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बी सी अधिक सी ए बरोबर ए बी एवढं होतं. म्हणजे या दोघांच्या अंतराची बेरीज सर्वात मोठ्या अंतराच्या बेरीजेच्या अंतराच्या बरोबरीत आहे. सी हा आता या ठिकाणी बघा बी सी आणि सी ए या दोन्ही ठिकाणी सी हा जो बिंदू आहे तो सामान्य आहे. बी सीमध्ये पण सी आहे आणि सी एमध्ये सुद्धा सी आहे. त्यामुळे आपण सी हा बिंदू बी व बिंदू ए च्या दरम्यान म्हणजे मधात आहे
असं आपण सांगू शकतो. त्या प्रकारची संख्यारेषा जर काढली तर संख्यारेषा BCA किंवा ACB अशी राहील, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. क्रमांक 3 मधला पान क्रमांक 5 वरचा प्रश्न क्रमांक 3 मधील उपप्रश्न 4 आता आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला बघा LMचं अंतर या ठिकाणी 11 दिलेलं आहे. त्यानंतर MNचं अंतर आपल्याला 12 दिलेलं आहे व NLचं अंतर या ठिकाणी 8 दिलेलं आहे. तर या ठिकाणी सर्वाधिक अंतर M आणि N या दोन बिंदूच्या मधात आहे, जे आहे 12. तर MN बरोबर 12 आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर तर आता उर्वरित दोन जे लहान अंतर आहेत त्याची आता आपण बेरीज करून पाहूया. LM अधिक NL बरोबर 11 अधिक 8 म्हणजे हे याची बेरीज येत असते 19. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की LM अधिक NL हे MNच्या बरोबरीत नाही आहे. म्हणजे LM आणि NLची जी बेरीज आहे ती MNच्या बरोबरीत नाही आहे. त्यामुळे आपण बिंदू L हा बिंदू M व बिंदू N च्या दरम्यान नाही असं सांगू शकतो. हीच गोष्ट बिंदू M व बिंदू N च्या बाबतीत सुद्धा दाखवता येते. बिंदू L व M, LM व N पैकी कोणताच बिंदू इतर बिंदूंच्या दरम्यान नाही आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. आणि या प्रश्नामध्ये LM व N हे एकरेषीय नाहीत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. कारण मोठं अंतर जे आहे, सर्वात मोठं अंतर, ते इतर दोन अंतराच्या बेरीजेच्या बरोबरीत नसल्यामुळे या ठिकाणी LM व N हे जे तीनही बिंदू आहेत ते एकरेषीय बिंदू नाही आहे. पान क्रमांक 5 वरती प्रश्न क्रमांक 3 मधला उपप्रश्न 5 आता आपण बघूया. या ठिकाणी XY याचं अंतर आहे 15, YZचं अंतर आहे या ठिकाणी 7 आणि XZचं अंतर आहे या ठिकाणी 8. तर सर्वात अधिक अंतर जे आहे ते X आणि Y या दोन बिंदूंमध्ये आहे. तर X आणि Y हे या ठिकाणी बघा त्यांचं अंतर 15 आहे. आता आपण या ठिकाणी जे इतर दोन अंतर आहेत जसं XZ आणि YZ, तर XZ अधिक YZ बरोबर 8 अधिक 7 म्हणजे 15. तर या ठिकाणी आता आपण बघूया. मग या ठिकाणी दोन लहान अंतर मिळून तिसरं मोठं अंतर जे आहे ते बनत आहे. यावरून आपण सांगू शकतो की X, Y आणि Z हे तीन जे बिंदू आहेत ते एकरेषीय बिंदू आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी XY अधिक YZ बरोबर XY, XZ अधिक YZ बरोबर XY एवढं आहे. बिंदू Z हा बिंदू X व बिंदू, आता या ठिकाणी बघा हे जे आपण या ठिकाणी बेरीज केली आहे तर या ठिकाणी XZ आणि YZ दोन्ही याच्यामध्ये Z जो आहे हा अगदी सामान्य आहे. Z सामान्य आहे, कॉमन आहे दोघांमध्ये. म्हणून आपण म्हणू शकतो की बिंदू Z हा बिंदू X व बिंदू Yच्या दरम्यान आहे. तर या ठिकाणी बघा संख्यारेषा जर आपण काढली तर ती XYZ किंवा YZX अशा प्रकारे येऊ शकते. प्रश्न क्रमांक 3 मध्ये उपप्रश्न 6 आता आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी DEचं अंतर दिलेलं आहे 5, EFचं अंतर दिलेलं आहे 8 आणि DFचं अंतर दिलेलं आहे 6. तर या ठिकाणी सर्वात मोठं अंतर आहे EFचं. तर या ठिकाणी इतर दोन अंतरांची आपण आता इतर दोन जे लहान अंतर आहेत 8पेक्षा त्याची आता आपण या ठिकाणी बेरीज करूया. तर बघा या ठिकाणी DE अधिक DF बरोबर 5 अधिक 6 म्हणजे 11 झाले ते. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे की DE अधिक DF यांचं जे अंतर आहे ते EFच्या बरोबरीत नाही आहे. EF आणि ते सारखं नाही आहे. त्यामुळे बिंदू D हा बिंदू E व बिंदू Fच्या दरम्यान नाही. दोन E आणि Fच्या मधात हा बिंदू नाही आहे. हीच गोष्ट आपण E व Fच्या बाबतीत दाखवू शकतो. बिंदू D, E व F पैकी कोणताच बिंदू इतर बिंदूंच्या दरम्यान नाही आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि दोन लहान अंतर म्हणजे 6 आणि 5 मिळून हे मोठं अंतर तयार होत नाही. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बिंदू D, E व F हे एकरेषीय बिंदू नाही आहे.
असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 आपला सोडवून झालेला आहे. क्रमांक 5 वरती आता आपल्याला प्रश्न क्रमांक 4 बघायचा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे. एका संख्या रेषेवर ए, बी व सी हे बिंदू असे आहेत की ए आणि सी या दोन बिंदूंचं अंतर आहे 10 व सी आणि बी या दोन बिंदूंचं अंतर आहे 8. तर ए आणि बी यांचं अंतर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. सर्व पर्यायांचा विचार या ठिकाणी करायचा आहे. तर आता ए, बी आणि सी हे जे बिंदू आहे ते संख्या रेषेवरती आलटून पलटून कुठल्याही ठिकाणी ठेवल्या जाऊ शकतात. तर या ठिकाणी आपण बघू आता हे 3 पर्याय या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. तर रीत यामध्ये बघायचं आहे ए, बी व सी हे बिंदूबाबत पुढील 3 सर्वात पहिला पर्याय या ठिकाणी आहे ए, बी व सी. तर या ठिकाणी बघा आता ए, बी व सी अशा प्रकारे ए सीचं अंतर आपण या ठिकाणी 10 घेतलेलं आहे व बी सीचं अंतर या ठिकाणी आपण 8 घेतलेलं आहे. तर या ठिकाणी बघा ए बी अधिक बी सी हे ए सी तयार होतं. तर त्यामुळे आपण या ठिकाणी बघा बी सीचं अंतर दिलेलं आहे आपल्याला 8. तर या बी सीच्या अंतराला जर आपण उजव्या बाजूस घेऊन गेलो तर आपल्याला हे 10 आहेत, 8ला जर आपण उजव्या बाजूला घेऊन गेलो तर ते होईल -8. अशा प्रकारे ए आणि बी याचं अंतर आपल्याला मिळेल 2. तर ए बीचं अंतर आपल्याला मिळालेलं आहे 2. त्यानंतर मुलांनो ए बी सी हे जे 3 बिंदू आहेत त्या बिंदूंना आपण ए, सी व बी या क्रमामध्ये सुद्धा ठेवू शकतो. तर त्यांची या ठिकाणी संख्या रेषा बघा. या ठिकाणी त्यांना रेषेवरती ए सीचे मूल्य 10 होते आणि ए सीचे मूल्य 10 दिलेले आहे व सी बीचे मूल्य 8 दिलेले आहे. तर या ठिकाणी ए सीमधील अंतर अधिक सी बीमधील अंतर बरोबर ए बीचं अंतर होत असतं. तर या ठिकाणी ए सीचं अंतर म्हणजे 10 अधिक सी बीचं अंतर म्हणजे 8 बरोबर ए बीचं अंतर होणार आहे. त्यामुळे ए बीचं अंतर म्हणजे 18 या ठिकाणी आलेलं आहे. त्याचप्रमाणे ए बी सी हे जे 3 बिंदू आहेत त्यांना आपण संख्या रेषेवरती या ठिकाणी सी ए बी अशा प्रकारे सुद्धा रेषाखंडावरती आपण त्यांना दाखवू शकतो. संख्या रेषेवरती सुद्धा किंवा रेषाखंडावरती सुद्धा. तर या ठिकाणी बघा ए सीचं मूल्य आपल्याला दिलेलं आहे 10, सी बीचं मूल्य आपल्याला माहितीच आहे 8. त्यामुळे ए सीचे जे मूल्य आहे ते सी बीपेक्षा काय आहे या ठिकाणी मोठे आहे. परंतु हे शक्य नाही कारण ए बिंदू हा बिंदू सी व बिंदू बीच्या दरम्यान आहे, बिंदू बीच्या मधात आहे. असे मानल्यास ए सी हे बी सीपेक्षा लहान असले पाहिजे. ठीक आहे, ए सी जे आहे ते या ठिकाणी बी सीपेक्षा लहान असायला पाहिजे. त्यामुळे सी ए बी किंवा बी ए सी ही दरम्यानता शक्य नाही आहे. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की जो ए बिंदू आहे तो ए बिंदू दोघांच्या मध्ये असणे शक्य नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी आता ए बीचं उत्तर या ठिकाणी 2 किंवा 18 हे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो सोडवलेला आहे. मुलांनो पान क्रमांक 5 वरती आता प्रश्न क्रमांक 5 आपल्याला बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहेत. त्यामुळे त्यानंतर एक्स वायचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 17, वाय झेडचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 8. तर आपल्याला विचारलेलं आहे की एक्स झेड हे जे 2 बिंदू आहेत त्यांचं अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. रीत बघूया. एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहेत. एक्स वाय झेड जे आहे हे एक रेषीय बिंदू आहेत. त्यामुळे एक्स वाय व झेड अशा प्रकारे त्यांना आपण कुठल्याही एका रेषाखंडावरती ठेवू शकतो. तर या ठिकाणी बघा एक्स झेड जे आहे ते या ठिकाणी कोपऱ्यात 2 बिंदू आहेत. त्यामुळे एक्स झेड बरोबर या ठिकाणी एक्स वाय अधिक वाय झेड असं होईल. त्यामुळे एक्स वायचं मूल्य या ठिकाणी आपल्याला 17 दिलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला वाय झेडचं मूल्य
8 दिलेला आहे. त्यामुळे आपण 17 अधिक 8 बरोबर 25. तर एक्स झेड म्हणजे बिंदू एक्स आणि बिंदू झेड या दोन बिंदूंमध्ये अंतर जे आहे ते आहे 25 एकक. त्यानंतर एक्स झेड वाय. एक्स झेड वाय जर आपल्याला या ठिकाणी यांचं हे 3 बिंदू जे आहे एका रेषाखंडावरती अशा प्रकारे जर आपण ठेवले तर या ठिकाणी बघा एक्स झेड अधिक झेड वाय. एक्स झेडचं अंतर अधिक झेड वायचं अंतर म्हणजे एक्स वायचं अंतर. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करावं लागेल, एक्स झेडचं अंतर या ठिकाणी आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रश्नामध्येच आपल्याला एक्स झेड या ठिकाणी काढायचा होता. ठीक आहे. तर एक्स झेड काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो 8 आहे एक्स झेड अधिक 8 बरोबर, आता या ठिकाणी एक्स झेडचं मूल्य आपल्याला माहिती नाही आहे सध्या, आणि झेड वायचं मूल्य आपल्याला दिलेलं आहे 8 आणि एक्स वायचं मूल्य आपल्याजवळ आहे 17. तर आता आपण या ठिकाणी बघा हे 8 जे आहे त्याला जर आपण उजव्या बाजूला घेऊन गेलो तर ते होऊन जातील -8. ती ऋणसंख्या होऊन जाईल. 17 वजा 8 म्हणजे या ठिकाणी एक्स आणि झेड हे जे दोन बिंदू आहे यांच्यातलं अंतर बरोबर 17 वजा 8 म्हणजे 9. तर या ठिकाणी एक्स झेड जे आहे एक्स झेडचं अंतर या ठिकाणी आलेलं आहे 9. तर आपण असं म्हणू शकतो की जे एक्स आणि झेड हे जे दोन बिंदू आहेत, जर यांना आपण संख्या रेषेवरती किंवा कुठल्याही रेषाखंडावरती जर आपण यांना ठेवले तर त्यांच्या निर्देशकांच्या आधारावरती आपण त्यांचं अंतर जे आहे ते 25 किंवा 9 एकक राहू शकतं. 25 एकक किंवा 9 एकक. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 आपण सोडवलेला आहे.